नाही सोडलं भावांनो. मम्या काय म्हणले? नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रथमेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आजचा आपला प्रवास सकाळी 9 वाजता चालू केला होता. 9 वाजता चालू केला, पण विषय काय झाला, आमच्या मोबाईल मध्ये नव्हतं चार्जिंग. मग आम्ही काय केलं, पुढे आलो, चला म्हणलं पुढे लावूया कुठेतरी. मग आम्ही 25 किलोमीटर आम्हाला एका काकाने सोडलं. मग तिथून आम्ही 10 किलोमीटर चालत आलो. किती? 10 किलोमीटर चालत आलोय. आमच्यासोबत वजन बघायचं घेतोय बघा. आता ह्या चादरीन तर माझं फाडून टाकली आहे. खांदे बिंद ब्लॉक करून टाकले. तर आता आपण पोहोचलोय जवळपास महू या गावाचं नाव आहे महू, आणि जिल्हा इथं येतोय इंदोर. आणि आम्ही कुठे थांबलोय बघायचंय का? आम्ही कुठे थांबलोय बघायचं का तुम्हाला? जिल्हा परिषद शाळा. आणि आम्ही आता खाणारे काय माहितीये का? खिचडी भात. शाळेतला भात खाणार आहे आम्ही आता. शाळेतला भात. हो, मी गेलो होतो तिथे विचारायला. तिथल्या मॅडमला म्हणलं, मॅडम आम्ही असं चाललोय केदारनाथला, भूक लागली. मॅडम म्हणले, तुम्ही का टेन्शन घेताय, करा भात. मग त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलल्या त्या, मी मराठी सांगतोय. आता थोड्या वेळाने आपल्याला भात येईल, तुम्हाला दाखवूच. आम्ही भात खातो भूक गुब्बू खातो. भूक लागली. आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू. आणि कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. लय मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये भाई, खरं. कारण की चालत जाणार आहे. आजचा प्रवास चालत भरपूर आहे, कारण की आज आम्ही भरपूर गाड्यांना हात केलात. पण सगळ्यांना काय पाहिजे? सबको क्या मांगताय? पैसा. मनी मांगताय मनी, पण नाही, हम दिखाएंगे मनी से बिना जाते है भाई. चल के तो चल के जाएंगे, जाएंगे पर जाएंगे. तर भावांनो, मी आपल्याला आता जेवण घेऊन आलंय बघा शाळेतनं. म्या क्या लाया खाने में? कसे जुगाड बोलते ये बाबा. आता तर भावानं फायनली जेवण आलंय. आणि शाळेतल्या पोरासने जेवण बघा, भजी, भात आणि पुरी. भात आणि चव सांग रे, एवढी क्वालिटी जेवण आहे ना. आपल्या इथं शाळेत पण जेवण भेटत नाही. आपल्या इथं फक्त भात, आणि ते बी नुसता भात, पांढरा भात नाही, पिवळा भात, फक्त भात. आता आम्ही पद्धतशीर जेवण घेतो म्हणजे जेवण करून घेतो आणि पुढचा प्रवास चालू करतो. चला भावांनो, आपलं जेवण झालेलं आहे आता. जेवण तर खूप मस्त होतं. आपण आता मग आजपासून आम्ही हात करतोय गाड्यांना. गाड्या थांबतायत का? घंटा. इथनं आपल्याला इंदोर अजून 38 किलोमीटर इथून आपल्याला इंदोर आहे. आपल्याला आता चालतच जायला लागणार आहे. बघू, नशिबाने जर आपल्याला गाडी भेटली तर नशीब आपलं, नाही तर जाएंगे चलते. तेव्हा मी वाटलंच होतं मला, महाराष्ट्र सोडले की गाडी भेटणार नाही. भावानं फायनली आम्हाला 20 किलोमीटर चालल्यानंतर गाडी भेटली. दादाने आम्हाला लिफ्ट दिलाय. आता इथून आम्ही इंदूर 40-45 किलोमीटर राहिले, आणि आम्हाला हे दादा 20 किलोमीटर सोडणार आहेत. म्हणजे 20 किलोमीटर इंदूर राहते. तर बघू, चला पुढे कंटिन्यू राहा. तर भावाने आपल्याला म्हणल्याप्रमाणे ब्रिजवर सोडलेलं. आता आपल्याला जवळपास इथनं इंदोर दाखवतोय किती? 12 किलोमीटर. 12 किलोमीटर आपल्याला इथनं चालत जायला लागणार, कारण की भाव म्हणतोय तुम्हाला इथनं पुढं फुकट तर कोण नेणार नाही, नेलं तर पैसे मागणार आहे. तर मग आपल्याला आता इथनं पुढचा प्रवास चालतच करायला लागणार आहे. तर जाऊया आपण आता पुढे, बघूया आपण कुठपर्यंत पोहोचतोय. आपला प्रवास चालूच होऊया आता. तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ. म्हणल्याप्रमाणे आपला प्रवास तसाच इंदोरच्या सर चालू होता. आपल्याला असं काही कव्हर करायचं होतं 12 किलोमीटर, म्हणजे दुपारी कव्हर करायचं होतं 12 किलोमीटर. आपण त्यातल्या फक्त किती कव्हर केले रे? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर कव्हर केलं. तर आपल्याला उद्याचं पुढचा अजून अंतर कापायचंय. ते आता आपण सकाळी कापू, कारण की आपल्या सोबत झालाय लय घाण विषय. ते आता टेंट मध्ये दाखवतो तुम्हाला, लय भारी दाखवतो. मध्ये गेल्यावरती दाखवतो.
आता आपण सध्या इथं गार्डन मध्ये टेंट बांधलाय आपला. गार्डन मध्ये टेंट बांधलाय कारण की आणि त्यांच्याकडून आपण परमिशन पण घेतली. आपल्या सगळ्या त्यांना ब्लॉग्स दाखवले, आपल्या आयडी दाखवली, प्रूफ दाखवलं. ते आपल्याला एवढं पण म्हणले हिंदू आहे का? हिंदू असेल तरच थांबा, नाहीतर जय जय श्रीराम, जाओ, बाय बाय. तर आता तुम्हाला मी टेंट मध्ये गेल्यानंतर एक जादू दाखवणार आहे. फक्त बघा आता माझ्यासोबत काय विषय झालाय. 2-3. तर भावाना विषय काय माहितीये का? हो मॅ दाखव. बघा कसं आहे जादू. थोडी आली, आपण पाहायला आली. कसं आहे जावाई विषय लय पैसे झाले. घाण. अभी इसको लगाएंगे आपण वैसोलीन. वॅसुलिन वॅसुलिन. You hide my desire for you. The way you suffocate me, it makes me wanna run. I am थांबा. तर भावानं आपलं वॅसलिन लावून झाले. पण आपल्या आता एक गोष्ट लक्षात आली की आपण जे चादर सकाळपासून वागवतोय हो मी आता खांद्यावर, डोक्यावर. तर ही चादर आमच्या ना बॅगेत बसते ना, मी हिला बांधू शकतो. एवढा मोठा साईजचा गुंडळा होतोय. असंच आम्हाला बाळासारखं असं तिला उचलून घ्यायला लागतंय. ना तिचं आम्ही ऑपरेशन करतोय. याचे 2 तुकडे करणार आहे आणि एक देणार आहे फेकून आणि एक जाणार आहे आम्ही घेऊन. कारण की आमच्याकडे ऑलरेडी एक स्पेअर मध्ये एक चादर आहे. तर आता इथं आम्ही करतो ऑपरेशन. बघा आता कसं करतोय ऑपरेशन. मी काय म्हणतो, तुम्ही बघू नका, नंतर बघा. आम्ही ऑपरेशन झाल्यानंतर आता आम्ही कपकट करतो कारण की आम्हाला पकडायला येत नाही कॅमेऱ्याने हे. ठीक आहे, बघा ऑपरेशन सक्सेसफुल झाले. एक चादर आम्ही ओम्याला अंगावर गेला बनवले आणि एक आम्ही खाली हातरायला बनवले. कसं वाटतंय तुम्हाला जुगाड? कसं वाटतंय जुगाड? कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्ही झोपा. बाय बाय.